So, welcome all of you. Now, today we are going to start new chapter, that is solution. In previous lectures, we have completed colligative property, and this is your last chapter from physical chemistry. So, first of all, welcome all of you, and let's start chapter. So, first point of the chapter is what do you mean by mixture? What do you mean by mixture? Okay, all of you are very well known about the word mixture, but today we are going to discuss the scientific meaning of this mixture. So, mixture means when two or more chemically non-reacting substances are mixed together gives a mixture. Or is called as mixture, okay, or forms a mixture. So this is scientific definition of mixture. What is given in this definition? When two or more chemically non-reacting, this is very important, chemically non-reacting substances are mixed together, they form a mixture. What will happen if you mix chemically reacting substances? What will happen if you mix two chemically reacting substances? Means if you add two substances together and if they react together, then that will not mixture. We will get a reaction, or reaction takes place between that two substances. Means mixture is not formed, chemical reaction takes place and forms a new product. So that is, if two substances chemically react together, then we don't get a mixture. Chemical reaction is carried out between that two or more substances. So condition is that two substances must not be chemically react together. म्हणजेच काय, मिक्सचर अशा सबस्टन्सेस पासून आपण बनवणार आहेत किंवा अशा दोन सबस्टन्सेसला मिक्स करायचं मिक्सचर बनवत असताना जे दोन केमिकल सबस्टन्सेस एकमेकांसोबत रिॲक्ट होणार नाहीत आणि नवीन प्रॉडक्ट फॉर्म करणार नाहीत. जर ते दोन्ही एकमेकांसोबत रिॲक्ट झाले तर आपल्याला मिक्सचर मिळणार नाही, आपल्याला दुसरा एक न्यू प्रॉडक्ट मिळणार आहे. ठीक आहे, मिक्सचर प्रिपेअर करताना कंडिशन काय असली पाहिजे, ते जे दोन्ही सबस्टन्सेस असतील ते एकमेकांसोबत रिॲक्ट व्हायला नको, देन वी विल गेट ए मिक्सचर. सो देर आर टू टाइप्स ऑफ मिक्सचर. I think you are very familiar with homogeneous mixture and heterogeneous mixture. Homogeneous mixture and heterogeneous mixture. What is a homogeneous mixture? In case of homogeneous mixture, constituents means जे दोन किंवा दोनापेक्षा जास्त सबस्टन्सेस तुम्ही ॲड केलेले असतील ते constituents of mixture distributed uniformly throughout the mixture. So this is homogeneous mixture. And in case of heterogeneous mixture, constituents
constituents are not uniformly distributed, are not uniformly distributed throughout the mixture, okay. So in this case constituents जे सबस्टन्सेस तुम्ही मिक्स केलेले असतील ते कन्स्टिट्युएंट थ्रूआउट युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड झालेले असतील, त्याला आपण काय म्हणणार, होमोजिनस मिक्सचर. फॉर एक्झाम्पल, इफ यू टेक शुगर अँड इफ यू ॲड दॅट शुगर इन वॉटर, देन मॉलिक्युल्स ऑफ शुगर आर इझिली डिझॉल्व अँड गेट डिस्ट्रीब्युटेड युनिफॉर्मली थ्रूआउट दॅट वॉटर. जे मिक्सचर ह्या होमोजिनस मिक्सचरमध्ये काय असणार आहे, जर तुम्ही दोन किंवा दोनापेक्षा जास्त सबस्टन्सेस मिक्स केले तर ते युनिफॉर्म डिस्ट्रीब्यूट झालेले असतात त्या पूर्ण मिक्सचरमध्ये किंवा त्या पूर्ण होमोजिनस मिक्सचरमध्ये. हेट्रोजिनस मिक्सचरमध्ये काय असतं बघा, हेट्रोजिनस मिक्सचरमध्ये जे सबस्टन्सेस कन्स्टिट्युएंट्स आर नॉट युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड, युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन झालेलं नसतं तिथे, ओके. दॅट इज हेट्रोजिनस मिक्सचर. फॉर एक्झाम्पल, तुम्ही डर्ट पार्टिकल घ्या, पाण्यात टाका, म्हणजे माती घ्या, तुम्ही पाण्यात टाका, माती काय होईल, तळाला साचेल, बरोबर. मग ते जे मिक्सचर असणार आहे ते हेट्रोजिनस मिक्सचर असणार आहे, कारण डर्ट पार्टिकल जे आहे ते डर्ट पार्टिकल त्या सोल्युशनमध्ये किंवा त्या मिक्सचरमध्ये युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झालेले नसणार आहेत, ओके. सो अशा केसेसला, अशा मिक्सचर्सला काय म्हणायचं, हेट्रोजिनस मिक्सचर. हेट्रोजिनस मिक्सचरमध्ये काय असतं, कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड झालेले नसतात, होमोजिनसमध्ये युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झालेले असतात. त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे याच्याशी रिलेटेड, होमोजिनस मिक्सचर कन्सिस्ट ऑफ सिंगल फेज. तर बघा, तुम्ही शुगर वॉटरमध्ये ॲड केल्यानंतर तुम्हाला फक्त एकच फेज दिसतो, कोणता, लिक्विड फेज, बरोबर. शुगर पार्टिकल दिसतात का, सॉलिड फेज दिसतो का, तुम्हाला नाही दिसत, तुम्हाला फक्त एक सिंगल फेज दिसतो. सो इन दिस केस वी गेट ओनली सिंगल फेज. अँड इन दिस केस consists of physically distinct phases. फॉर एक्झाम्पल, वॉटर घ्या, वॉटरमध्ये ऑइल टाका, काय होतं, ऑइल आणि वॉटर या दोघांचे लेअर तुम्हाला सेपरेट दिसतील, म्हणजे नेकेड आईजने तुम्ही ऑब्झर्व करू शकतात किंवा आयडेंटिफाय करू शकतात की ऑइलचा लेअर कोणता आहे आणि लिक्विडचा लेअर कोणता, वॉटरचा लेअर कोणता आहे, बरोबर. किंवा मग डर्ट पार्टिकल जर तुम्ही पाण्यात टाकलेले असतील, खाली सॉलिड फेज असणार आहे डर्ट पार्टिकलचा आणि वरती पाणी असेल, म्हणजे वॉटर आणि डर्ट पार्टिकल हे दोन फेजेस, सॉलिड आणि लिक्विड फेजेस तुम्ही इझिली तिथे ऑब्झर्व करू शकता. मग ही केस कोणती असते, हेट्रोजिनस मिक्सचरची. हेट्रोजिनस मिक्सचरमध्ये आपल्याला दोन फेजेस क्लिअरली सेपरेट झालेले दिसतात, त्या दोन्ही फेजेसमध्ये आपल्याला क्लिअर कट बाउंड्री दिसत असते. सो इन दिस केस टू फेजेस आर क्लिअरली सेपरेटेड बाय बाउंड्री, ओके. नाव होमोजिनस मिक्सचर इज नॉट सेपरेटेड बाय मेकॅनिकल प्रोसेस, म्हणजे तुम्ही मेकॅनिकल प्रोसेसने सेपरेट करू शकत नाही. नॉट separable by mechanical process, and in this case heterogeneous mixtures are mechanically separable. These are the mechanically separable. मेकॅनिकली सेपरेबल म्हणजे काय, मेकॅनिकल प्रोसेस असेल, तुम्ही फिल्ट्रेशन केलं, तुम्ही सेंट्रिफ्युगेशन केलं, बरोबर, किंवा तुम्ही दुसरी अजून एखाद्या प्रोसेस सीडिंग वगैरे केली, म्हणजे अशा काही मेकॅनिकल प्रोसेसेस असतात ज्याच्याने तुम्ही दोन वेगळे फेजेस सेपरेट करू शकतात. सेपरेटिंग फनेलने तुम्ही सेपरेशन केलं, फिल्टर पेपरने फिल्ट्रेशन केलं, किंवा आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं सेंट्रिफ्युगेशन केलं. तर अशा ज्या मेकॅनिकल प्रोसेस असतात, मेकॅनिकल प्रोसेसने तुम्ही हे दोन फेजेस सेपरेट करू शकतात. पण ह्या केसमध्ये मेकॅनिकल प्रोसेसेसने तुम्ही ते सेपरेट करू शकत नाही.
ओके. डिस्टिलेशन वगैरे ह्या प्रोसेसने तुम्ही करू शकता. ओके, दॅट इज नॉट इन्क्लुडेड इन मेकॅनिकल प्रोसेस. ओके, सो दिस इज अबाउट द टू टाइप्स, मिक्सचर अँड टाइप्स ऑफ मिक्सचर. फर्स्ट ऑफ ऑल, मिक्सचर इज जनरली prepared by mixing two chemically non reacting substances. ओके, आणि त्याच्यात दोन टाईप आहेत, होमोजिनस, हेट्रोजिनस. होमोजिनसमध्ये पार्टिकल थ्रूआउट डिस्ट्रीब्यूट झालेले असतात, एक सिंगल फेज मिळतो आणि मेकॅनिकल प्रोसेसने सेपरेट करता येत नाही. हेट्रोजिनस मिक्सचरमध्ये कन्स्टिट्युएंट पार्टिकल युनिफॉर्म डिस्ट्रीब्यूट झालेले नसतात. त्यानंतर ते तिथे दोन वेगवेगळे फेजेस आपल्याला दिसतात. त्यानंतर मेकॅनिकल प्रोसेसने ते सेपरेट करता येऊ शकतात. ओके, सो दिस इज अबाउट द मिक्सचर अँड टाइप्स ऑफ मिक्सचर. नाव लेट अस सी again on broad scale we will also divide, or so this is dividation of mixture, homogeneous and heterogeneous. Actually let us going to discuss types of mixtures. आता आपण टाइप्स ऑफ मिक्सचर्स बघू. मिक्सचर्स दोन टाइप्समध्ये डिवाइड केले होते, होमोजिनस, हेट्रोजिनस. आता ॲक्च्युअली त्याचे टाइप्स बघू. Types of mixture. First type is coarse mixture. This is coarse mixture. Coarse mixture is heterogeneous mixture. It is heterogeneous mixture. It is heterogeneous mixture. Mechanically separable. Mechanically separable. Mechanical process ने तुम्ही separate करू शकता. And one more important thing is, in coarse mixture, particle size is greater than 1000 nanometer. Particle size is greater than 1000 nanometer. Coarse mixture is a heterogeneous mixture. Components of this coarse mixtures are separated by mechanical process, and particle size of this mixture is greater than 1000 nanometer. Example of this mixture is dirt particles in water. Dirt particles in water is the example of coarse mixture. Okay, another is mixture of sugar and salt. Mixture of sugar and salt. So these are the two examples of coarse mixture. या एक्झाम्पल्स वरून तुम्हाला लक्षात आलं असेल आता कोर्स मिक्सचर कोणाला म्हणायचं. जे हेट्रोजिनस मिक्सचर असेल, ज्याचे कॉम्पोनंट्स मेकॅनिकली सेपरेट करू शकतात. आता बघा, डर्ट पार्टिकल आणि वॉटर सेपरेट करू शकता तुम्ही. शुगर आणि सॉल्टमधून शुगर आणि सॉल्ट सेपरेट करता येईल. पार्टिकल साईज जी असते ती 1000 नॅनोमीटरपेक्षा जास्त असते. ओके, अँड दिस इज एक्झाम्पल. नाव second type of mixture is colloidal dispersion. Colloidal dispersion or colloidal solution. Colloidal dispersion or colloidal solution. So you are already well known about this colloidal solutions or colloidal dispersion. It is again a heterogeneous mixture. It is again a heterogeneous mixture. Okay, it consists of dispersed phase and dispersion medium. It consists of dispersed phase and dispersion medium. Okay,
consist of dispersed phase and dispersion medium. Particle size is in between 1 nanometer to 1000 nanometer. Okay, so it's very important. Particle size of colloidal dispersion is in between 1 nanometer to 1000 nanometer. An example of this dispersion, colloidal dispersion is solution starch in water, solution of starch in water. Then second is flour in water. Flour in water means काय, गव्हाचं पीठ पाण्यात टाकलं, बरोबर, पताके चिपकवायला वापरता तुम्ही. गव्हाचं पीठ पाण्यात टाकलं की ते सुद्धा काय असतं, एक कोलॉइडल डिस्पर्शनच असतं. ओके, आणि पार्टिकल साईज काय असते त्यांची 1 नॅनोमीटर टू 1000 नॅनोमीटर असते. ओके, सो दिस इज अबाउट कोलॉइडल डिस्पर्शन. कोर्स मिक्सचर, colloidal dispersion, it is also heterogeneous mixture, consists of dispersed phase and dispersion medium. Particle size is in between 1 nanometer to 1000 nanometer. Example, starch in water and flour in water. Now let us see third type is true solution. Third type is true solution. True solution. It is homogeneous mixture. It is homogeneous mixture. It is homogeneous mixture. Okay, it is homogeneous mixture. Then it consists of solute and solvent, and particle size is less than 1 nanometer. Consists of solute and solvent. Consist of solute and solvent. Particle size less than 1 nanometer. Particle size less than 1 nanometer. And example of true solution is, example of true solution, sugar in water, sodium chloride in water. Okay, so there are various examples of true solution, and you know very well solute and solvent. Okay, so true solution is homogeneous mixture. It consists of solute and solvent, and particle size is less than 1 nanometer. Example, sugar in water and sodium chloride in water. And you know solute, what is solute? Solute is, what is solute? Okay, the component which is present in less amount in solution is called as solute. Component in less amount. Less amount in solution, and solvent is component present in large amount. Component present in large amount in solution is called as solvent. Solute and solvent. सोल्युशन प्रिपेअर केल्यानंतर सोल्युशनमध्ये जो जास्त क्वांटिटीमध्ये प्रेझेंट असतं ते असतं सॉल्वंट, आणि ज्याची क्वांटिटी कमी असते ते असतं सोल्यूट. ओके, अँड सोल्युशन इज व्हॉट? मग सोल्युशन काय असेल? मग सोल्युशन इज होमोजिनस मिक्सचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट ॲट गिवन टेम्परेचर. सोल्युशन इज solution is homogeneous mixture of solute and solvent at given temperature. That is called as solution. Okay, solution काय? मग homogeneous mixture आहे,
कोणाचं, सोल्यूट आणि सॉल्वंटचं ॲट गिवन टेम्परेचर. ओके, सो दिस इज अबाउट टाइप्स ऑफ मिक्सचर्स. कोर्स मिक्सचर, colloidal dispersion, true solution, then solute which is present in less amount in solution, in solvent component which is present in large amount of solution. And what is solution? Solution is actually homogeneous mixture of solute and solvent at given temperature. सोल्यूट आणि सॉल्वंटचं जे होमोजिनस मिक्सचर असतं एका पर्टिक्युलर टेम्परेचरला त्याला काय म्हटलं जातं, सोल्युशन असं म्हटलं जातं. ओके, नाव लेट अस मूव टुवर्ड्स सोल्युबिलिटी. What is meant by solubility? Now, solubility, the maximum amount of solute which can be dissolved. Okay, what is my solubility? Solubility is the maximum amount of solute, which is dissolved in gram or volume in given weight of volume or given weight of solubility is defined as the maximum amount of solute dissolved in given weight or given volume of solvent at given temperature is called solubility. Okay, it's called as solubility. The maximum amount of solute which can dissolve in given weight of solvent or given volume of solvent at given temperature is called as solubility. In simple language, suppose तुम्ही 10 ml वॉटर घेतलं. ओके, 10 ml वॉटर आहे. तर 10 ml वॉटर जे घेतलेलं आहे ह्या 10 ml वॉटर काय ते सॉल्वंट असणार आहे. 10 ml वॉटर काय असणार आहे, सॉल्वंट असणार आहे. ओके, सॉल्वंट असणार आहे. म्हणजे प्रत्येक सॉल्वंटची एखाद्या सोल्यूटला डिझॉल्व करून घ्यायची एक कॅपॅसिटी असते. तितकंच अमाऊंट ते पर्टिक्युलर सोल्यूटचं डिझॉल्व करून घेऊ शकणार आहे. ठीक आहे, तर सपोज मी कन्फर्म नाही सांगत आहे, एक एक्झाम्पल म्हणून सांगतोय. सपोज 2 ग्रॅम शुगर. ओके, हे काय असणार आहे, सोल्यूट. दिस इज सोल्यूट. जर 2 ग्रॅम शुगर ह्या 10 ml मध्ये डिझॉल्व होत असेल, हे त्याचं मॅक्झिमम अमाऊंट आहे. 2 ग्रॅमपेक्षा जास्त शुगर या वॉटरमध्ये सॉल्वंटमध्ये डिझॉल्व होऊ शकत नाही. फक्त 2 ग्रॅम डिझॉल्व होत असेल या 10 ml वॉटरमध्ये, तर या 10 ml वॉटरची सोल्युबिलिटी किती आहे, 2 ग्रॅम पर ml. 2 ग्रॅम पर 10 ml. दिस इज सोल्युबिलिटी ऑफ वॉटर, 10 ml वॉटर. म्हणजे मॅक्झिमम अमाऊंट किती तुम्ही डिझॉल्व करू शकतात एखाद्या पर्टिक्युलर सोल्यूटचं एखाद्या पर्टिक्युलर सॉल्वंटमध्ये, त्याला काय म्हटलं जातं, सोल्युबिलिटी. ते वर्ड यूज केला बघा, मॅक्झिमम किती अमाऊंट तुम्ही सोल्यूटचं डिझॉल्व करू शकतात एका पर्टिक्युलर वेट किंवा पर्टिक्युलर व्हॉल्यूम ऑफ सॉल्वंटमध्ये. दॅट इज कॉल्ड ॲज सोल्युबिलिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर सॉल्वंट ॲट गिवन टेम्परेचर. ओके, त्याला सोल्युबिलिटी असं म्हटलं जातं. ओके, क्लिअर झाले कन्सेप्ट. आता आपण नेक्स्ट पॉईंट घेणार आहेत, फॅक्टर्स अफेक्टिंग दी
solubility. Factors affecting the solubility. कोणत्या कोणत्या फॅक्टर्सवरती solubility डिपेंड असते ते फॅक्टर्स आपण आता डिस्कस करू. Factors affecting solubility. Factors affecting solubility. So first factor that affect the solubility is effect of pressure. Effect of pressure. Effect of pressure. In case of solid and liquids, in case of solids and liquids, effect of pressure, in case of solubility of solid and liquids, effect of pressure is very negligible. Effect of pressure is negligible. Effect of pressure is negligible. In case of gas, in case of solubility of solid and liquids, effect of pressure is negligible. म्हणजे सॉलिड आणि लिक्विडच्या सोल्युबिलिटीवरती प्रेशरचा फारसा इफेक्ट होत नाही, पण गॅसच्या सोल्युबिलिटीवरती प्रेशरचा इफेक्ट होत असतो. As pressure increases, solubility of gas in particular solvent is also increases. As pressure increases, solubility of gas is also increases. Okay, so as pressure increases, solubility of gas is increases. For example, in case of cold drinks, okay, in case of carbonated drinks or cold drinks, you know, in case of carbonated drinks, CO2 gas is dissolved in that particular carbonated drink. Okay, CO2 gas is present in the form of dissolved state. As bottle is open, when bottle is closed, that CO2 gas is dissolved in that particular cold drink under pressure. Okay. As soon as bottle is open, then the CO2 gas is come out in the form of effervescence of CO2. म्हणजे जसं तुम्ही बॉटल ओपन करतात, बॉटल ओपन केल्यामुळे काय होतं, प्रेशर डिक्रीज झाला. प्रेशर जसा डिक्रीज होतो तसा CO2 गॅस ज्या कोल्ड्रिंकमध्ये डिझॉल्व स्टेटमध्ये असतो तो इमिडिएटली बाहेर येतो. कशाच्या फॉर्ममध्ये, इफरवन्सेसच्या फॉर्म्समध्ये. ओके, सो दिस इज बेस्ट एक्झाम्पल ऑफ सोल्युबिलिटी ऑफ गॅस. म्हणजे CO2 गॅस जो असतो कोल्ड्रिंकमध्ये डिझॉल्व झालेला असतो, तो अंडर प्रेशर असतो, बॉटल क्लोज असते. पण जेव्हा तुम्ही बॉटल ओपन करतात प्रेशर डिक्रीज होतं आणि प्रेशर डिक्रीज झाल्यामुळे CO2 गॅसची त्या कोल्ड्रिंकमधली जी सोल्युबिलिटी असते ती सोल्युबिलिटी डिक्रीज होते आणि सोल्युबिलिटी डिक्रीज झाल्यामुळे CO2 गॅस त्या कोल्ड्रिंकच्या बाहेर येतो. कशाच्या फॉर्ममध्ये, CO2 गॅसच्या इफरवन्सेसच्या फॉर्म्समध्ये. ओके, so this is about the effect of pressure on the solubility. Effect of pressure on solubility of solid and liquid is very negligible, but in case of gas, as pressure increases, solubility increases. As pressure decreases, solubility of gas is also decreases. Now let us see second factor that affect the solubility, which is temperature. Effect of temperature. Effect of temperature on solubility. Effect of temperature on solubility. So let us see in case of solids. In case of solids, so effect of solubility
sorry, effect of temperature on solubility of solids in particular solvent is actually depend on the process which takes place during dissolution of that solid in that particular solvent. Process means when you dissolve a particular solid in a particular solvent, then it is very important to know that process is exothermic or endothermic. Okay, if process is endothermic, if process is endothermic, if process is endothermic, then you know in endothermic process, heat is absorbed. So as heat is absorbed during solubility of solid in a particular solvent, then solubility of that solid is increases as temperature increases. So solubility, so the process of dissolution of solid in solvent is endothermic, then solubility increases as temperature increases. Okay, solubility increases as temperature increases, but dissolution of solid in solvent is exothermic process. Okay, if it is exothermic process, you know in exothermic process heat evolved, हीट बाहेर टाकली जाते, इथं हीट ॲब्सॉर्ब होते म्हणजेच काय, म्हणजे सॉलिडला डिझॉल्युशनसाठी एनर्जी लागत असते. आणि जर तुम्ही टेम्परेचर इन्क्रीज करून दिलं तर पुन्हा सोल्युबिलिटी काय होणार आहे, सॉलिडची इन्क्रीज होऊन जाणार आहे. पण एक्झोथर्मिक प्रोसेस असेल, सॉलिडच्या डिझॉल्युशनची प्रोसेस म्हणजे एखादं सॉलिड तुम्ही डिझॉल्व केलेलं आहे, सॉलिड डिझॉल्व केल्यानंतर जर हीट बाहेर टाकली जात असेल, बरोबर, ती एक एक्झोथर्मिक प्रोसेस असणार आहे. मग अशा ज्या डिझॉल्युशनच्या प्रोसेस जर एक्झोथर्मिक असतील, हीट जर इव्हॉल्व होत असेल, तर अशा केसमध्ये जर टेम्परेचर इन्क्रीज केलं तुम्ही, टेम्परेचर इन्क्रीज केल्यानंतर सोल्युबिलिटी डिक्रीज होत असते. सॉलिडच्या डिझॉल्युशनची प्रोसेस जर एक्झोथर्मिक असेल तर टेम्परेचर इन्क्रीज केल्यानंतर सोल्युबिलिटी डिक्रीज होते. सो इन दिस केस सोल्युबिलिटी डिक्रीजेस ॲज temperature increases. Okay, example of such a type of process is dissolution of ammonium nitrate in water. Dissolution of ammonium nitrate in water. जे अमोनियम नायट्रेट वॉटरमध्ये डिझॉल्व केलं ती एंडोथर्मिक प्रोसेस आहे. हीट जर इन्क्रीज केली तर अमोनियम नायट्रेटची सोल्युबिलिटी सुद्धा इन्क्रीज होते, म्हणजे टेम्परेचर इन्क्रीज केलं तर सोल्युबिलिटी इन्क्रीज होते. आणि ह्या केसमधलं जे एक्झाम्पल आहे ते दॅट इज डिझॉल्युशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड NaOH इन वॉटर. NaOH बघा, तुम्ही लॅबमध्ये जर तुम्ही NaOHचं सोल्युशन NaOH घेतला आणि ते वॉटर बीकरमध्ये पाणी घेतलं, त्याच्यात जर NaOH टाकलं, ते जर डिझॉल्व केलं तर बीकर गरम लागतो थोडा, म्हणजे काय होतं तिथून हीट बाहेर टाकली जाते. ही जी डिझॉल्युशनची प्रोसेस आहे NaOHची ती एक्झोथर्मिक आहे. आणि ह्या केसमध्ये काय होतं, तर तुम्ही टेम्परेचर इन्क्रीज केलं तर NaOHची सोल्युबिलिटी डिक्रीज होत असते. ओके, सो दीज आर दी सम एक्झाम्पल्स. अगेन NaOH सोबतच अजून कॅल्शियम सल्फेट पण आहे. ओके, कॅल्शियम सल्फेटची जी प्रोसेस आहे डिझॉल्युशनची ती सुद्धा एक्झोथर्मिक आहे. टेम्परेचर इन्क्रीज केलं तर कॅल्शियम सल्फेटचं डिझॉल्युशनसुद्धा सोल्युबिलिटीसुद्धा कमी होत असते. ओके, हे झालं सॉलिडच्या बाबतीत. इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड. एंडोथर्मिक प्रोसेस असेल, टेम्परेचर इन्क्रीज केलं सोल्युबिलिटी इन्क्रीज होईल. एक्झोथर्मिक प्रोसेस आहे, टेम्परेचर इन्क्रीज केलं तर सोल्युबिलिटी डिक्रीज होईल. ओके, आता गॅसेसच्या बाबतीत बघू आपण. गॅसेसच्या बाबतीत काय इफेक्ट होतो टेम्परेचरचा इन केस ऑफ गॅस. यू नो कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस is directly proportional to the absolute temperature.
directly proportional to the absolute temperature. So this is assumption of kinetic theory of gases. हे काय assumption आहे kinetic theory of gases means kinetic energy of gas increases as temperature increases. So if you increase the temperature, then kinetic energy of gas molecules will increase. गॅस मॉलिक्यूलची कायनेटिक एनर्जी काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. ओके, म्हणजेच गॅसेसची काय होणार आहे, गॅसेसची मॉलिक्युलर मोशन जी असेल टेम्परेचर इन्क्रीज केल्यामुळे काय होईल, गॅसेसचे मॉलिक्युलर मोशन्स इन्क्रीज होतील आणि गॅस मॉलिक्युल्स जे डिझॉल्व स्टेटमध्ये असतील ते काय होतील, त्यांची कायनेटिक एनर्जी इन्क्रीज झाल्यामुळे, त्यांची मॉलिक्युलर मोशन इन्क्रीज झाल्यामुळे, त्यांची व्हेलॉसिटी इन्क्रीज झाल्यामुळे गॅस मॉलिक्यूल जे डिझॉल्व स्टेटमध्ये असतील ते आउटसाईडला येतील, म्हणजे त्यांची सोल्युबिलिटी काय होणार आहे, कमी होऊन जाणार आहे. So as temperature increases, solubility of gas in a particular solvent decreases. Temperature increases, solubility of gas decreases. कारण का, टेम्परेचर इन्क्रीज केल्यामुळे गॅसेसची कायनेटिक एनर्जी इन्क्रीज होते, मॉलिक्युलर मोशन्स इन्क्रीज होतात, व्हेलॉसिटी इन्क्रीज होते, त्यामुळे काय होतं, गॅस मॉलिक्यूल ते सॉल्वंटमधून बाहेर येत असतात. ओके, सो दिस इज अबाउट द इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड्स अँड गॅसेस. अँड इन केस ऑफ लिक्विड, ओके, इन केस ऑफ लिक्विड देर इज नो स्पेसिफिक ट्रेंड फॉर सोल्युबिलिटी ऑफ लिक्विड, इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सोल्युबिलिटी ऑफ लिक्विड. म्हणजे लिक्विडच्या बाबतीत असा कोणताही ट्रेंड नाही आहे की टेम्परेचर इन्क्रीज केल्यावर सोल्युबिलिटी इन्क्रीज होईल किंवा डिक्रीज होईल, असा कोणताही ट्रेंड लिक्विडच्या बाबतीत नाही आहे. सो देर इज नो एनी ट्रेंड फॉर सोल्युबिलिटी ऑफ लिक्विड in case of temperature, टेम्परेचरच्या बाबतीत असं कोणताही ट्रेंड नाही आहे. 3 फॅक्टर पाहिले आपण, प्रेशर, टेम्परेचर. आता आपण तिसरा फॅक्टर डिस्कस करणार आहेत, स्ट्रक्चरल इफेक्ट. थर्ड फॅक्टर इज स्ट्रक्चरल इफेक्ट. So in structural effect, when solute is dissolved in solvent, then three types of interactions takes place. The three types of interactions are the interaction between solute interaction, then solvent interaction, okay, and third one is solute solvent इंटरॅक्शन. म्हणजे बघा 3 टाईपच्या इंटरॅक्शन असतात. सोल्यूटचे जे पार्टिकल असतात त्या सोल्यूटच्या पार्टिकल एकमेकांमध्ये एक इंटरॅक्शन असते. सॉल्वंटचे जे पार्टिकल्स असतात, सॉल्वंटचे जे मॉलिक्युल असतात त्यांच्यामध्ये एक पर्टिक्युलर टाईपची इंटरॅक्शन असते, अट्रॅक्टिव्ह असेल किंवा रिपल्सिव्ह असेल. त्यानंतर सोल्यूट आणि सॉल्वंटचे जे पार्टिकल असतात, जे मॉलिक्युल्स असतात सोल्यूट आणि सॉल्वंटचे, त्यांच्यामध्ये सुद्धा इंटरॅक्शन असते. आता ही जी इंटरॅक्शन आहे, दिस इंटरॅक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट.
the interaction between solute and solvent is very important. So solubility is actually depend on these two types of interaction. If solute solvent interaction is strong, okay, the strength of solute solvent interaction is strong, then solubility increases. Then solubility increases. सोल्यूट आणि सॉल्व्हंट मधली इंटरॅक्शन जर स्ट्रॉंग असेल, दोघांमधले जे इंटरॅक्शन असेल, अट्रॅक्टिव्ह फोर्सेस जर स्ट्रॉंग असतील, तर सोल्यूटची सोल्युबिलिटी सॉल्व्हंटमध्ये इन्क्रीज होणार आहे. आणि जर सपोज सोल्यूट आणि सॉल्व्हंटमधली जी इंटरॅक्शन आहे ती जर वीक असेल, देन सोल्युबिलिटी डिक्रीजेस. म्हणजे या दोघांमधले जर अट्रॅक्शन वीक असेल, ओके, सोल्यूट आणि सॉल्व्हंटमधलं जर अट्रॅक्शन वीक असेल तर ते एकमेकांना पकडून राहणार नाही. सोल्यूट आणि सॉल्व्हंट एकमेकांपासून लांब जातील, म्हणजे सोल्यूट सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व्ह होणार नाही. म्हणजे इंटरॅक्शन जर वीक असेल तर सोल्युबिलिटी डिक्रीज होईल. ओके, सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर. हे तर फारसे सोल्युबिलिटीसाठी इफेक्टिव्ह ठरत नाही, कारण आपण सोल्यूट सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व्ह करतोय. या दोघांमधली इंटरॅक्शनवरती सगळं काही डिपेंड असणार आहे. इंटरॅक्शन जर स्ट्रॉंग असेल तर सोल्युबिलिटी इन्क्रीज होणार आहे, आणि इंटरॅक्शन जर वीक असेल तर सोल्युबिलिटी कमी होणार आहे. ओके, अजून एक फॅक्टर आहे याच्यात, पोलॅरिटी. सोल्यूट आणि सॉल्व्हंटची पोलॅरिटी सुद्धा मॅटर करते. इफ बोथ सोल्यूट अँड सॉल्व्हंट, आता इथे एक प्रिन्सिपल आहे, लाईक डिझॉल्व्स लाईक means, you know, two types of substances, polar and non-polar. Solute and solvent are polar, then solubility is greater. If solute and solvent are both are non-polar, then solubility again greater. If solute is polar and solvent is non-polar, then solubility is very less. Okay, so polar dissolve in polar dissolve in polar. For example, ethyl alcohol in water. इथे काय बघा, इथिल अल्कोहोल पण पोलर आहे आणि वॉटर सुद्धा पोलर सॉल्व्हंट आहे. दोन्ही एकमेकांमध्ये इझिली मिसिबल होतात. त्यानंतर सोडियम क्लोराईड आहे. सोडियम क्लोराईड कसं आहे, आयोनिक कंपाऊंड आहे. ओके, सोडियम क्लोराईड इन वॉटर, दोन्ही पोलर आहेत, सोडियम क्लोराईड आणि वॉटर पण. त्यानंतर नॉन पोलर dissolved in non-polar. Non-polar is dissolved in non-polar. For example, carbon tetrachloride. Carbon tetrachloride is non-polar, is dissolved in benzene. Carbon tetrachloride non-polar आणि बेन्झीन इज ऑल्सो नॉन-पोलर. त्यामुळे दोन्ही एकमेकांमध्ये इझिली डिझॉल्व्ह होतात, सोल्युबल होतात. ओके, म्हणजे स्ट्रक्चरल इफेक्टमध्ये बघा, सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन स्ट्रॉंग असेल तर सोल्युबिलिटी जास्त असणार आहे. सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन वीक असेल तर सोल्युबिलिटी कमी असेल. लाईक डिझॉल्व लाईकचा प्रिन्सिपल जर अप्लाय केला, पोलर सोल्यूट पोलर सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व्ह होईल, नॉन पोलर सोल्यूट नॉन पोलर सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व्ह होईल, पोलरची नॉन पोलरमध्ये सोल्युबिलिटी कमी असणार आहे. ओके, सो दिस इज अबाउट दी स्ट्रक्चरल इफेक्ट ऑन सोल्युबिलिटी. ओके, सो वी हॅव डिस्कस फॅक्टर्स अफेक्टिंग सोल्युबिलिटी. फर्स्ट फॅक्टर इज प्रेशर, second factor is temperature, and third is structural factor. Okay, so this is all about the today's lecture. Okay, thank you.